श्री अधिक मास महात्म्य कथा अध्याय 9. मागील अध्यायामध्ये आपण नामस्मरणाचे महात्म्य जाणून घेतले. नामस्मरणामुळे केवढा लाभ होतो हे आपण जाणले. आजच्या अध्यायामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारतात की सहस्त्र भोजनाचे अन्नदानाचे अनेक लाभ आपण सांगितले, परंतु अन्नदानाचे पुण्य श्रेष्ठ आहेच, पण या अधिक मासामध्ये जर उपोषण केले, उपवास केला, तर त्याचीही पुण्यही थोरच असते असं तुम्ही मला सांगितलं. आता या उपवासाच्या पुण्याची एखादी कथा मला सांगा. आणि मग माता लक्ष्मींच्या इच्छेप्रमाणे भगवान विष्णूंनी त्यांना एक कथा सांगायला सुरुवात केली. ती कथा आपण सर्वसुद्धा प्रेमभावाने श्रवण करूया. नर्मदा नदीच्या तीरी माहेशमती नगरीमध्ये एक विधवा स्त्री राहत होती. तिचे नाव चंद्रिका. वैधव्य प्राप्त झाल्यानंतर अधिक मासामध्ये ती स्नानदान, व्रत, नियम यथाशक्ती करायची. पण या अधिक मासामध्ये तिने महिनाभर कडक उपवासाचे व्रत नियम पाळले. आधीच नाजूक असलेल्या त्या चंद्रिकेच्या प्रकृतीवर त्या महिनाभराच्या उपवासामुळे, त्या कडक नियमांमुळे खूप परिणाम झाला. ती इतकी क्रुश झाली की तिला रस्त्याने नीट चालायला सुद्धा येईना, बसली तर उठता येईना. पण मात्र याही परिस्थितीमध्ये ती दररोज नित्याप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर स्नानासाठी जायची. अधिक मासातील कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी नित्य नियमाप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर चंद्रिका स्नानासाठी गेली. स्नान कसे तरी झाले आणि घरी परत जाताना ती वाटेमध्येच कोलमडून पडली. तिला अगदी उठताच येईना. ती ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून जवळच्या झोपडीमधून एक म्हातारी तिथे धावत आली. तिने चंद्रिकेला सावरून नीट बसवले. नीट न्याहाळून पाहिले तर काय नवल. ती म्हणाली, अगं चंद्राबाई, काय ग ही काय दशा करून घेतलीस? अगं मला तरी ओळख. म्हातारीचे ते कळवळ्याचे बोलणे ऐकून ती तीक्ष्ण स्वरात चंद्रिका म्हणाली, कोण ग बाई तू? मी नाही ओळखलं तुला. ती म्हणाली, अहो तुमचे धनी होते ना, तेव्हा मी नव्हते का तुमच्या घरी कामाला? तुमच्या भांडेवाली मी तुरी जाया नव्ह का? म्हातारीने ती ओळख देताच चंद्रिकेचे नेत्र उघडले. गहीवरून ती म्हातारीच्या गळ्यात हात घालून कणत म्हणाली, मी ओळखलं बरं आता. आणि किती ग म्हातारी झालीस तू, आणि काय ही दशा, काय हा अवतार तुझा? म्हातारी म्हणाली, अहो माझं मेलीचं राहू द्या, पण आधी तुमचं सांगा. हे काय? अहो तुम्हाला आलेली अवकाळा आहे म्हातारपण कशा पाहिजे बरं? तुरीजयाच्या या प्रश्नावर चंद्रिका म्हणाली की अगं, या अधिक मासामध्ये मी महिनाभर कडक उपवासाचं व्रत केलं आहे. पोटात अन्नाचं कणही नाही, त्यामुळे माझी ही दशा झाली आहे ग. म्हातारी म्हणाली, अहो मग कशाला एवढं कडक व्रत करायचं? जीव जाळून कुठं देव भेटतो होय? अहो मरणच येतं यानं लवकर. चला उठा, या माझ्या झोपडीत जरासक भाकर तुकडा खा, पाणी प्या, उपास सोडा, म्हणजे जरा हुशार येईल. ऐका माझं. तुरीजयाच्या या बोलण्यावर चंद्रिका उठून म्हणाली, नाही ग जयाबाई, मी या व्रताचा भंग नाही करणार. काय वाटेल ते होऊ दे. अगं मी खाल्लं तर माझ्या उपवासाचे व्रताचे पुण्य लयाला जाईल. म्हातारी म्हणाली, तुमचं ते पुण्य लयाला जायच्या ऐवजी मला ह्या जयाला द्या, तेवढंच माझा पदरी पुण्य पडेल म्हणते मी. अहो आमच्यासारख्या गरिबांना कशाचं व्रत आणि कशाचं पुण्य? सारी पंचायतच चंद्राबाई. हे तुमचं उपवासाचं थोडं पुण्य मला आज द्याच की, त्याच्यामुळं माझ्या पापिनीचा बी उद्धार होईल. आज ते मोठं पुण्य तुम्हाला लाभल बघा. जयाची ही विनंती ऐकून चंद्रिका मात्र गोंधळली. त्यावेळी घडलेला अनपेक्षित प्रकार, त्या पूर्वीच्या मोलकरीण बाईची आगळीच मागणी आणि हा अधिक मास, हे सर्व त्या भगवान पुरुषोत्तमाचीच इच्छा दिसते, त्याशिवाय ही घटना घडलीच नसती, असा विचार चंद्रिकेच्या मनात आला. तिला त्या तुरीजयाची दया आली आणि मग तिने निर्णय घेतला. भरून आणलेल्या नर्मदेतील
झारीचे ते पवित्र पाणी हातात घेऊन ती जयाला म्हणाली, तुळजाबाई, मी अधिक मासात महिनाभर जे कडक उपवासाचे व्रत केले त्यामधील एका दिवसाच्या उपवासाचे पुण्य तुम्हाला दान देत आहे. हे पाणी हातात घ्या. तुळजाईने ते दानाचे उदक आपल्या हातावर घेतले आणि तेवढ्यात काय आश्चर्य झाले. तिचा देह कांतिमान झाला आणि स्वर्गातून एक दिव्य विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी तुळजाईला सन्मानपूर्वक विमानात बसवले आणि चंद्रिकेला नमस्कार केला. वर जाणाऱ्या विमानातून तुळजाईने हात जोडून चंद्रिकेला नमस्कार केला आणि ती आनंदाने ओरडली, ओळख राहू द्या. चंद्राबाई, लई उपकार झाले तुमचे. हे येते मी. तो अघटित चमत्कार पाहून चंद्रिका आश्चर्याने थक्क झाली. अधिक मासातील एका दिवसाच्या उपवासाचे एवढी पुण्य आहे, तर मग संपूर्ण महिनाभर कडक उपवासाचे केवढे फळ मिळेल. देवदूतांनी मला का बरं त्या विमानात घेतलं नसेल, असा विचार करीत करीत ती कशीबशी घरी गेली. चंद्रिकेच्या मनात सारखा तोच विचार यायचा, पण उत्तर सापडत नसे. त्यानंतर 5 अधिक महिने निघून गेले. चंद्रिकेचे व्रत चालूच राहिले. पुढे ती खरोखरच म्हातारी बनली. चंद्रिका एकदा तीर्थयात्रेला काशी वाराणसी क्षेत्रात गेली. तिथे गंगा स्नान केले, काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले, क्षेत्र प्रदक्षिणा केली. त्यावेळी आणखी एक चमत्कार झाला. काशीनाथ नावाचा एक तरुण चंद्रिकेपुढे आला. त्यांनी चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि तो म्हणाला, मला ओळखले का बाई? चंद्रिका भांबावली, नाही बाळ, कोण तू? मग तो काशीनाथ म्हणाला, चंद्राबाई, मी आज जरी हा असा पुरुष दिसतो आहे ना, तरी माझा हा दुसरा जन्म आहे बरं का. पूर्वजन्मी मी तुमची भांडेवाली मोलकरीण तुळजाई होते. त्या अधिक मासात नदीवरून आंघोळ करून आला होता. वाटेत कोलमडून पडल्या होत्या. मी तुम्हाला उठवलं आणि मग तुम्ही मला तुमच्या उपवासाचं एका दिवसाचं पुण्यदान दिलं होतं. त्या पुण्याईमुळेच मला विमान न्यायला आलं आणि मी स्वर्गात गेले होते. त्यानंतर काही दिवस मी स्वर्गसुख भोगलं आणि लगेच देवानं मला हा दुसरा जन्म दिला. या काशी क्षेत्रात आता मी काशीनाथ झालो. यात्रेकरूंना रस्ता दाखविण्याचं काम मी करत असतो. आणि खरं सांगू, तुमचे उपकार म्हणूनच हा जन्म मला मिळाला. आज तुमचं तापसीचं थोर दर्शन घडलं आणि तुम्हाला इथं पाहताच मला माझ्या पूर्वजन्मीचं सगळं ध्यान आलं. त्या काशीनाथाने तो सारा वृत्तांत सांगताच आणि त्यानं चंद्रिकेला थोर तापसी पुण्यवती म्हणतात चंद्रिकेला एकदम गहीवरून आलं. तिनं काशीनाथाच्या गळ्यात गळा घालून मोठ्याने हंबरडा फोडला, अगं जया, मी अधिक मासातील फक्त 1 दिवसाचं पुण्य तुला दान दिलं आणि त्या तेवढ्या पुण्याईनं हा तुझा असा उद्धार झाला. पण माझा काय ग दोष? तो देव मला अजून कसा पाहत नाही? अरे काशीनाथा, माझं कोणतं पाप आहे जे अजून संपत नाही? आणि असं म्हणून तिने मोठमोठ्याने स्वतःचं ऊर बडवायला सुरू केलं. अट्टहास करू लागली. ती रडू लागली. तिचा अट्टहास, तिचे रडणं बघून येणारे जाणारे लोक विचारू लागले, पण कोणी काही उत्तर देत नव्हते. लोक म्हणू लागले तिला वेड लागला असेल किंवा भूत पिशाच लागले असेल. आणि मग त्या परमपावन काशीक्षेत्री तिच्या पापाचा वाटा नाहीसा झाला. पुण्यकाळ तिचा समीप आला आणि भगवान शिव तिच्यावरती प्रसन्न झाले. एवढ्यात तत्काळ तिला नेण्यासाठी तिथे विमान आले आणि तिचा देह दिव्य झाला. सर्व लोक आश्चर्याने बघत होते आणि शिवदूत तिला घेऊन गेले. पुढे काशीनाथाने सुद्धा दृढ तपश्चर्या केली आणि अंती तो सुद्धा शिवपदी पोहोचला. काशीनाथाने स्थापन केलेले चंद्रेश्वर नावाचे शिवलिंग आजही वाराणसी नगरीमध्ये आहे आणि लाखो लोक आजही त्याचे दर्शन घेऊन शिवकृपा प्राप्त करतात. आणि अशा प्रकारे उपवासाचे महात्म्य सांगणारी चंद्रिका, तुळजाबाई आणि काशीनाथाची ही कथा अधिक मास महात्म्यातील 9वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. हा अध्याय जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी, ग्रंथांसाठी मीड फॉर मराठी सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूयात पुढील 10व्या अध्यायामध्ये.
तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.